जिल्ह्यात महाविकास आघाडीसह खासदार विशाल पाटील गटाला मोठा राजकीय धक्का बसलाय। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार आणि शिंदे सेनेची सत्ता असलेल्या मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर यांची सभापती पदाची निवड विभागीय आयुक्तांनी रद्द केली। यासोबतच सभापती पदासाठी फेरनिवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित पक्षाला या निर्णयाविरोधात 30 दिवसांच्या आत अपील करण्याची मुदत देण्यात आली आहे। मिरजेत भाजप बहुमताजवळ असताना काँग्रेसचे 3 सदस्य असताना धक्का देत सभापतीपद खेचून आणलं। तन्वी कमलेकर या राज्यातील सर्वात तरुण पंचायत समिती सभापती म्हणून चर्चेत होत्या। त्यांच्या निवडीला आव्हान देण्यात आल्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आलाय। यापूर्वी ईश्वरपूर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या अपात्रतेच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता। त्यानंतर आता मिरज पंचायत समितीतील हा निर्णय हा महाविकास आघाडीसाठी जिल्ह्यातील 3रा मोठा राजकीय धक्का मानला जातो। या निर्णयामुळे खासदार विशाल पाटील यांच्या गटालाही राजकीय फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता या प्रकरणात अपील दाखल केलं जाणार का, तसेच फेरनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागले। 3 दिवसांपूर्वी मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटनावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार श्रेयवाद रंगला होता। यानंतर प्रशासकीय उद्घाटनात मंत्री जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत आणि आमदार सुरेश खाडे यांनी सत्ता काबीज करण्याचं भाष्य केलं होतं। या कार्यक्रमानंतर काही दिवसातच सभापतींची निवड रद्द झाल्याने खळबळ उडाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 वर्ष लांबणीवर गेल्या होत्या। या कालावधीत प्रशासक काळात राज्यात मोठा भ्रष्टाचार झालाय। शिवाय राज्य सरकारने प्रशासकची नेमणूक केल्याने राज्य 10 वर्ष पाठीमागे गेल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी केलाय। महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विश्वजित कदम महापालिकेत आले होते। त्यांनी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेऊन आयुक्त संचिता महापात्रे यांची भेट घेतली। यावेळी विश्वजित कदम म्हणाले, राज्य शासनाने 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकाची नेमणूक केली होती। महापालिका जिल्हा परिषदेत सदस्य नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नव्हते। तेच महापालिका जिल्हा परिषदेचे मालक बनले होते। त्यामुळे अनेक बेकायदेशीर कामे झाली। या 4 वर्षाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, तर प्रशासक कालावधीमुळे 10 वर्ष राज्य मागे गेलं असल्याचा आरोप त्यांनी केला। ते पुढे म्हणाले, राज्यातील अनेक रस्ते खराब झालेत। महापालिका क्षेत्रात देखील तीच अवस्था आहे। त्याकडे शासनाचं दुर्लक्ष होतंय, पण या किरकोळ प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही आणि 70 ते 80 हजार कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्गासारखे मोठे प्रकल्प राबवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे। राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर विचारले असता आमदार विश्वजित कदम यांनी थेट उत्तर देणं टाळलं, पण राज्यात काहीही होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर महापालिकेत महाविकास आघाडीचे वाघ एकत्रितपणे नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढत आहेत। जे पक्ष सोडतात त्यांना कोणी रोखू शकत नसल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं। वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल भाडेतत्वावर चालवण्यास देण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी मीटिंगमध्ये नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली आहे। अखेर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महासभेत सभागृहाचं मत पाहून निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने वाद मिटला। महापालिकेची महासभा सोमवारी होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पार्टी मीटिंग शुक्रवारी झाली। महापौर धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते संदीप आवटी, गटनेते मेनुद्दीन बागवान यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते। वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण करून ते भाडेतत्वावर चालवण्यास देण्यास अनेक नगरसेवकांनी विरोध केलाय। हे हॉस्पिटल महापालिकेने चालवावं अशी भूमिका घेतली, तर काही नगरसेवकांनी प्रशासनाचा प्रस्ताव हे हॉस्पिटल खासगीकरण करण्याचा नसल्याचं सांगितलं। प्रशासनाने केवळ सवलतीच्या दरात कोण चालवण्यास इच्छुक असेल तर त्यांचे प्रस्ताव मागवण्यास महासभेची परवानगी मागितली आहे। प्रस्ताव आल्यानंतर पुन्हा महासभा यावर निर्णय घेणार आहे। तूर्त शासनाने मंजूर केलेले 25 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येथे ओपीडी चालू करा अशी मागणी काही नगरसेवकांनी केली। महापालिकेला वर्षाला 7 ते 8 कोटींचा खर्च फार मोठा नाही। रस्त्याचं एखादं दुसरं काम कमी करा, पण हे हॉस्पिटल महापालिकेच्या वतीनेच चालवा अशी आग्रही मागणी अनेकांनी केली आहे। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी याबाबत महासभेत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितले। महापालिकेत चांगल्या कामांना चांगलं म्हणून सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊ, पण चुकीच्या गोष्टी झाल्या तर विरोध करू अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी महापालिकेत मांडली आहे। दरम्यान महापालिकेत भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे ही घरपट्टी वाढ लादू नका। वारणाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खासगी तत्वावर चालवण्यास देण्याचा प्रस्ताव कोणाच्या दबावातून आला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। विविध कामांचा आढावा घेण्यासाठी विश्वजित कदम महापालिकेत आले होते। त्यांनी महापौर, भाजप आणि राष्ट्रवादी गटनेत्यांशी चर्चा केली। महापौर सूर्यवंशी यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी विश्वजित कदम म्हणाले, महापालिकेच्या कारभारात जे चांगलं काम होईल त्याला आम्ही निश्चितच पाठिंबा देऊ, मात्र नागरिकांच्या हिताच्या विरोधात किंवा
चुकीचं काही घडत असेल तर त्याकडेही लक्ष वेधू असं सांगितलं. महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, काही चुकलंय असं तुम्हाला समजलं तर आम्हाला सांगा, ते चुकीचं कसं नाही हे आम्ही सांगू. यावेळी सभागृह नेते तथा भाजपचे गटनेते संदीप आवटी, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मेनुद्दीन बांगवान, काँग्रेसचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, मयूर पाटील, फिरोज पठाण उपस्थित होते. त्यानंतर विश्वजित कदम यांनी उपमहापौर गजानन मगदूम यांच्या दालनाला भेट दिली. तुम्ही आमच्या केबिनमध्ये आलात याचा आनंद आहे. जुने कार्यकर्ते म्हणून काही वाटलं तर जरूर सांगा असं आमदार विश्वजित कदम यांनी त्यांना आश्वस्त केलं. त्यानंतर आमदार कदम यांनी स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्या दालनाला भेट दिली. ग्रामीण भागातील रोज रात्री 7 ते 11 पर्यंत लोड शेडिंग करताय. कुणी हा नियम बनवला? तिथल्या पोरांनी अभ्यास कसा करायचा? उद्या चोऱ्या वाढल्या तर जबाबदार कोण? असा संताप खासदार विशाल पाटील यांनी दिशा समितीच्या बैठकीत व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. खासदार आणि आमदारांनी वीज भार नियमन या विषयावर आक्रमक पवित्रा घेतलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक झाली. यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त संचिता महापात्र उपस्थित होते. खासदार पाटील यांनी सूचना करताना 1 दिवस मळा भागात, 1 दिवस गावठाणात, 1 दिवस शहरात भार नियमन करा. रोज फक्त मळा भागावर अन्याय करू नका. चोऱ्या वाढल्या तर अडचण होईल असं स्पष्ट केलं. आमदार देशमुख यांनी दुर्गम भागात लोकांचे रात्री हाल होत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. विश्वजित कदम यांनी वसगडे येथील रेल्वे आंदोलनातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्या. मंत्र्यांनी आदेश दिले तरी तुम्ही कार्यवाही का करत नाही असा जाब विचारला. वसगडे येथील रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजू निमुळत्या झाल्या, त्याला स्वच्छतागृहाची जागा चुकली असून दुरुस्ती करावी अशी सूचना केली. त्यांनी चिंचणी, शिवाजीनगर, हिंगणवाड येथील गावांचा पिण्याचा पाणा उपसा बंद झाला असून महावितरणाने फीडरबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी सूचना केली. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे बेकायदेशीर पिस्टल तस्करी करणाऱ्या तरुणाला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाकडून 70,000चे एक देशी बनावटीचा पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे असा एकूण 73,000चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तासगावातील वैभव संपत माळी यास अटक केली असून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आटपाडी पोलीस ठाण्याचे एक पथक अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल खरात यांना माहिती मिळाली की तासगावातील तरुण वैभव माळी हा नेलकरंजी ते भिवघाट जाणाऱ्या रोडवर पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून माळी याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे मिळाली. यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. राज्य निवडणूक आयोगाने सन 2024 ते 25 मध्ये मुदत संपलेल्या 4 तसेच सन 2025 ते 26 मध्ये मुदत संपणाऱ्या 152 अशा 156 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलाय. 24 जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर हरकती आणि सूचनांनंतर 4 ऑगस्टला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभांमध्ये पार पडली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार 24 जुलै 2026 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 24 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदारांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनांची छाननी करून आवश्यक बदल करण्यात आल्यानंतर 4 ऑगस्ट 2026 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अंतिम यादीच्या आधारे पुढील निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादी अत्यंत महत्त्वाची असल्याने संबंधित नागरिकांनी प्रारूप यादीमध्ये आपलं नाव, पत्ता आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत. कोणतीही त्रुटी आढळल्यास विहित मुदतीत हरकत किंवा सूचना संबंधित निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. राज्य सरकारने कर्जमाफीनंतर 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पंप असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र या वीज बिल माफीतून राज्यातील खास करून नदीतून 2 किलोमीटर पासून पुढे असणाऱ्या शेतापर्यंत पाणी उपसा करणाऱ्या आणि 7.5 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमता असलेला पंप बसवलेल्या शेतकरी या वीज बिल माफीपासून वंचित राहणार आहेत. कारण
नदीतून पाणी उपसा करून ते शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आणि त्यातल्या त्यात ज्यांचं नदीपासून शेतीचं अंतर 2 ते 4 किलोमीटर आहे अशा शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी किमान 10 हॉर्स पॉवर पंपाची गरज भासते। सरकारने मात्र 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पंप असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे। त्यामुळे अशा राज्यातील अनेक जिल्ह्यातील नदीतून पाणी उपसा करून शेती करणाऱ्या आणि 7.5 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमता असलेल्या पंप बसवलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे सरकारने 7.5 हॉर्स पॉवरची अट काढून ती 10 हॉर्स पॉवर पंप क्षमतापर्यंत करावी आणि यातून शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची तरतूद करावी अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून होत आहे। सांगली महापालिकेने वारणाली भागात सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं खरं, मात्र हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खासगी तत्वावर चालवायला द्यायचं की महापालिकेने चालवावं यावरून तांगडं निर्माण झालंय। महापालिकेने उभारलेलं हे हॉस्पिटल आता महापालिका प्रशासन उपलब्ध मनुष्यबळ पाहता महापालिका केवळ ओपीडी सुरू करेल अशी परिस्थिती आहे। महासभेने या प्रस्तावास विरोध केल्यास फार तर ओपीडी सुरू केली जाईल। जो काही निर्णय घ्यायचा आहे तो महासभेने घ्यावा असं सांगत हॉस्पिटलबाबतचा चेंडू आयुक्त संचिता महापात्रा यांनी महासभेच्या कोर्टात ढकललाय। मात्र वारणाली हॉस्पिटल महापालिकेने जेवढ्या क्षमतेने चालवता येतं तेवढ्या क्षमतेने चालवावं, खाजगी संस्थेला देऊ नये असं म्हणत या निर्णयाला काही नगरसेवकांनी विरोध दर्शवलाय। या सगळ्या खेळांमध्ये हॉस्पिटलचं साहित्य धूळखात पडले। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही। हॉस्पिटलसाठी शासनाने 108 पदे मंजूर केली आहेत, प्रत्यक्षात 25 विविध पदांवर भरती करण्यात आली आहे। एवढ्या मनुष्यबळात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणं कठीण आहे। महासभेने या प्रस्तावास विरोध केल्यास फार तर ओपीडी सुरू केली जाईल। जो काही निर्णय घ्यायचा आहे तो महासभेने घ्यावा असं सांगत हॉस्पिटलबाबतचा चेंडू महासभेच्या कोर्टात ढकललाय। या सगळ्या बाबींमुळे हॉस्पिटल जवळपास तयार झाले असून देखील हॉस्पिटलचं साहित्य धूळखात पडलंय।